नमस्कार मित्रांनो, जय माता दी. मी गुरुवर्य प्रतीक विगोतेकर तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. हा एक छोटासा ब्लॉग आहे माझा. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की देवीला मी कशा प्रकारे सजवलेलं आहे. गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तसेच चैत्र नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही माझी आजची पूजा आहे देवीची. चैत्र नवरात्रीमध्ये माझे घटही असतात. घट माझे महाकालीचे असतात. ही संतोषी माताची मूर्ती मी तुम्हाला दाखवत आहे माझ्या घरातली. देवीला मी हा हार घेतलेला आहे गुलाबी फुलांचा, जो तुम्ही बघत आहे. तर फुलमाळ आणि हा शिंगार कसा दिसत आहे देवीला मला नक्की सांगा कमेंट करून. हे माझा संतोषी माताचा देवारा आहे आणि जे घट वगैरे बसतात तो देवारा सुद्धा माझा आहे. मी तुम्हाला नक्की दाखवीन. तर हे बघा, इथं हे माझा कालिका माताचा देवारा आहे. आज सकाळी जाऊन मी ही सर्व तयारी केली आहे. तुम्ही पाहू शकता की कालिका माता अत्यंत सुंदर दिसत आहे इथे. ही आकाशी कलरची साडी आज मी आणली आहे दुकानामधून. तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे मी देवीला सजवलेलं आहे. साक्षात जशी नवरीबाई सजून बसते अगदी त्याचप्रमाणे आपली कालिका माता इथे सजवून बसलेली आहे. तिच्याच बाजूला इथे आपले बाबा भैरवनाथ सुद्धा बसलेले आहेत. ज्याप्रमाणे ही फुलांची माळ मी संतोषी मातेला घातलेली आहे, अगदी त्याचप्रमाणे कालभैरव बाबांना सुद्धा मी घातलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो. ॲक्चुअली फुलांच्या पाठीमागे ती माळ झाकल्या गेलेली आहे, पण तुम्हाला इथं दाखवतो मी. हे बघा. तर ही फुलांच्या माळ्याच्या मागे ही माळ झाकल्या गेलेली आहे आणि ही इथं आपले वैष्णोदेवीच्या 3 पिंडी तुम्हाला दिसत असतील आणि हा माझा घट आहे. ठीक आहे. तर ही माझी नवरात्रीची पूजा आहे आणि विशेष म्हणजे माझ्या पूजेमध्ये कसं असतं की ज्या कलरची मी साडी घालतो त्याच रंगाची मी बांगडी सुद्धा घेत असतो देवीला. तर तुम्ही बघू शकता की आकाशी कलरची साडी मी तर नेसवलेली आहे देवीला आणि आकाशी रंगाचीच बांगडी मी घेतलेली आहे, जी मी त्रिशूळला लावलेली आहे. कारण देवीच्या हातामध्ये घालता येत नाही बांगड्या, कारण देवीचे हात फारच आपले लहान आहेत आणि ते घालता येत नाही. जॉइंट आहेत ना, मूर्तीला अखंडपणे आहेत. तर त्याच्यामुळं घालता येत नसल्यामुळे मी त्रिशूळलाच ह्या बांगड्या घातल्या आहेत. तुम्ही बघू शकता की ज्या कलरची साडी आहे त्याच कलरच्या मी बांगड्या निवडलेल्या आहेत. अगदी मॅचिंग. आणि हा घट आहे, बाबा भैरवनाथ आहे आणि हे जे मोठं त्रिशूळ तुम्हाला दिसत आहे, हे माझ्या यूपीच्या शिष्यांनी मला दिलेलं आहे. आणि त्याच्या बाजूलाच हे जे काळ्या रंगाचा जो दंडा दिसत आहे तुम्हाला, ज्याला तुम्ही बेसबॉल बॅटही म्हणू शकता, कारण बेसबॉल बॅट प्रमाणेच आहे ते, पण ते ॲक्चुअली बेसबॉल बॅट नाहीये. आहे बेसबॉल बॅटच, पण ठेवलेला मी भैरव दंड म्हणून आहे. ते भैरव बाबाचा दंड आहे, जे त्यांच्या हातात दंड असतं ते राक्षसांना आणि दुष्टांना दंड देण्यासाठी. तर ते भैरव दंड आहे, जे ब्लॅक कलरचं तुम्ही पाहत आहात आणि हे जे मोठं त्रिशूळ तुम्हाला दिसतं ते माझ्या शिष्याने दिलेलं आहे. आणि हे जे त्रिशूळ आहे, तर हे त्रिशूळ मी स्वतःच घेतलेलं आहे देवीला. संपूर्ण 16 शिंगारही मी देवीला केलेला आहे. आणि इथं तुम्ही बघू शकतात, हे मार्बलचं शिवलिंग आहे माझं, ज्याच्यावर मी 16 सोमवाराचे व्रत केलेले आहे. हे आपले लड्डू गोपाल आहेत, त्यांना सुद्धा नवीन ड्रेस आणि नवीन पगडी मी घेतलेली आहे. पगडी मी आजच घेतलेली आहे त्यांना आणि ड्रेस जो आहे हा सुद्धा नवीनच घेतलेला आहे. पण आज नाही घेतला आहे ड्रेस, बऱ्याच दिवसापूर्वी घेतला होता. मी चैत्र नवरात्रीसाठी राखीव ठेवला होता बाजूला काढून. इथे देवीची आपण ओटी भरलेली आहे आणि नैवेद्य पाणी सुद्धा केलेलं आहे. माझा उपवास आहे आज चैत्र नवरात्रीचा. तर तुम्हाला आणि माझ्या संपूर्ण शिष्यांना, माझ्या सर्व चाहत्यांना, जे माझे हे यूट्यूब चॅनल बघतात, त्या सर्वांना चैत्र नवरात्रीच्या, गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं, असंच ही ईश्वरचरणी नम्र प्रार्थना. हा माझा संपूर्ण देवारा आहे बघा. रात्रीचे 7:30 वाजलेले आहेत. जर तुम्हाला दिसत असेल घड्याळीमध्ये तर बघा,
7:30 वाजले आहेत आणि रात्रीच्या 7:30 वाजता मी हा व्हिडिओ शूट करत आहे. आरती, नैवेद्य वगैरे सगळं झालेलं आहे. आज उपवास आहे, फराळाचा सुद्धा माझा झालेला आहे. परंतु देवीने एक युक्ती दिली, की "बेटा मी एवढी छान दिसते, तर माझा एक व्हिडिओ तू काढ." तर त्यामुळे मी देवीच्या आग्रहास्तव मी हा एक व्हिडिओ बनवत आहे. तर कशी वाटत आहे माझी पूजा तुम्ही नक्की मला कळवा आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर सर्वात आधी सबस्क्राईब करा. कारण जे कोणी आज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करेल, माता राणी त्याची इच्छा पूर्ण करेल. तर हा आहे माझा छोटासा ब्लॉग. आजचा हा ब्लॉग बनवण्याचा उद्देश आणि व्हिडिओ बनवण्याचा उद्देश केवळ माझं देव मंदिर दाखवणं आणि देवीचा शृंगार दाखवणं होता. तर कशी वाटत आहे देवी या नवीन शृंगारामध्ये तुम्ही नक्की मला सांगा. बऱ्याच जणांना असाही भास होतो, की ज्या ठिकाणी, ज्या दिशेने मी कॅमेरा फिरवतो, तर देवीचे डोळे त्या ठिकाणी आपल्याला बघत असल्यासारखा बऱ्याच जणांना भास होतो. तर तुम्हालाही भास होत आहे का मला नक्की कळवा. कारण मला स्पष्टपणे असे दिसत आहे, की देवीचे डोळे मला बघत आहेत म्हणून. तर तुमच्यापैकी कोणाला असा जर भास होत असेल, तर नक्की मला कळवा. म्हणजे तुमच्यावरही देवीची कृपादृष्टी झाली आहे, असाच त्याचा अर्थ होतो. तर चला, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. याच्यानंतर पुन्हा मी असेच छान-छान आणि नवीन-नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत जय माता दी.